नेहमीचं तेच तेच वरण खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळलात का? एकदा या पद्धतीने वरण नक्की करून पहा. तुम्हा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल ही वरणाची रेसिपी. करायला अतिशय सोपी आणि खूप जास्त वेगळी पद्धत. कशी करायची चला लगेच पाहूया. यासाठी आपल्याला एक लहान वाटी डाळ लागणार आहे. आता पहा एकदम छोटी वाटी डाळ घेतलेली आहे मी. पण आपण आज 4 ते 5 जणांसाठी हे वरण करतोय आणि तेही छान घट्ट दाटसर. ते कसं पुढे तुम्हाला समजेलच. या वरणासाठी डाळीचं प्रमाण थोडं कमी असेल तरी चालतं. पहा एक लहान वाटी मी डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. आता हा कांदा आपल्याला छान असा उभा कट करून घ्यायचा आहे. कांद्याला जर काजळी असेल तर आधी धुवून घ्या आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने कांदा उभा कट करून घ्या. इथे मी संपूर्ण कांदा अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आता आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे. पहा टोमॅटोसुद्धा आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला शक्यतो लाल टोमॅटोचाच वापर करायचा आहे. आणि आता मी हा संपूर्ण टोमॅटो वापरणार नाही आहे. अर्धा कट करून घेतलेला आहे टोमॅटो. मी या डाळीसाठी अर्धाच टोमॅटोचा वापर करते आहे. पण जर तुम्हाला डाळ थोडी आंबटसर आवडत असेल तर तुम्ही संपूर्ण टोमॅटो घातलात तरी चालेल. टोमॅटो थोडा मोठा आहे त्यामुळे मी इथे अर्ध्याच टोमॅटोचा वापर केलेला आहे. आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने टोमॅटो उभा कट करून त्याला मधनं फक्त एक कट द्यायचा आहे. इथे आपला टोमॅटोसुद्धा आता कट करून झालेला आहे. आता इथे पहा मी तुरीची आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेतलेली आहे. तुम्ही हवं तर यामध्ये मसूर डाळसुद्धा वापरू शकता किंवा फक्त तुरीची डाळ घेतली किंवा फक्त मुगाची डाळ घेतली. तुम्ही जी डाळ खात असाल ना ती डाळ फक्त घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे डाळ मी 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊया. तर पहा इथे मी डाळीमध्ये पाणी घालून घेतलं आहे. म्हणजे ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती ना त्या वाटीने जवळपास 3 वाट्या पाणी असेल. त्यानंतरनं यामध्ये कांदा आणि टोमॅटो ॲड करायचं आहे. वरण करण्याची पद्धत खूप जास्त वेगळी आहे आणि हे वरण खूप जास्त रुचकर होतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पहा मी इथे अगदी थोडंसं हिंग घालून घेणार आहे. मी फोडणीत हिंग नाही घालणार आहे, आत्ताच घालणार आहे. आत्ता घातल्यामुळे ना वरणाला खूप छान चव येते. त्यामुळे डाळ शिजण्यापूर्वीच यामध्ये हिंग घालायचे. सोबत थोडीशी हळद घातली आहे आणि चवीनुसार अगदी थोडं मीठसुद्धा घालून घेतलं आहे. असं सुरुवातीलाच मीठ, हळद आणि हिंग घातल्यामुळे ना वरण रुचकर होतं. त्यामुळे आवर्जून डाळ जेव्हा तुम्ही कुकरला लावताय त्याचवेळी हिंग, मीठ आणि हळद आवर्जून घाला. आता मी इथे 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपली डाळ अगदी मस्त अशी शिजली गेलेली आहे पहा. खूप छान शिजलेली आहे डाळ. आपण हलक्या हाताने तिला घोटून घेऊया. म्हणजे मग आपला कांदा खूप असा मॅश होणार नाही आणि डाळसुद्धा घोटली जाईल. तर पहा इथे मी अशी डाळ छान अशी घोटून घेतली आहे. आता आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यात. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण लसूण मात्र भरपूर घ्या. आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं खोबरंसुद्धा घालू शकता. इथे मी 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा घालून घेते. आता आपल्याला ऑन ऑफ मोडवर हे छान असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे. तर पहा इथे आपली मिरची, लसूण आणि जिरं वाटून झालेलं आहे. असं वाटून घातल्यामुळे ना वरणाला खूप छान चव येते. आपल्याला यामध्ये अजून एक जिन्नस महत्त्वाचा ॲड करायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता इथे माझ्याकडनं एक छोटीशी चूक झाली आहे, ते सुद्धा सांगते. सगळ्यात आधी आपण एक पळी तेल गरम करण्यासाठी ठेवूया आणि दारावरती कोणीतरी आलं म्हणून मी बाहेर गेले आणि मग त्यानंतरनं तेल थोडं करपलं होतं, मग इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर ठीक आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये मी मोहरी घालते. मोहरी छान तडतडून दिली. त्यानंतरनं कढीपत्त्याची पानं घातली. पहा कढीपत्तासुद्धा छान तेलात असा तडतडून दिलेला आहे. त्यानंतरनं आपण जी वाटून घेतलेली मिरची होती ना ती घालून घ्यायची. आपण वरण करताना तेल खूप कडकडीत गरम नको आहे आपल्याला. जर खूप कडकडीत गरम असेल ना तेल तर मोहरी, कढीपत्ता आणि ही मिरची जळू शकते. इथे तेल माझं खूप जास्त तापलेलं म्हणून मी गॅस बंद केला होता. हे सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतरनं मी पुन्हा गॅस इथे चालू केलेला आहे. तर पहा कधीही स्टीलचं पातेलं जर वापरत असाल ना तर तेल घातल्यानंतर पुढची प्रोसेस थोडी पटपट करायची. तर इथे आपली मिरची परतवून झाली. त्यानंतरनं मी अगदी थोडीशी हळद घातली, कारण आपण सुरुवातीला सुद्धा हळद घातलेली आहे.
त्यामुळे इथे थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि जे घोटून ठेवलेलं वरण होतं ते घालून घ्यायचं. आणि जसं की मी म्हटलं एक महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे, तर आपल्याला यामध्ये बटाट्याचा वापर करायचा आहे. बटाट्यामुळे वरण खूप जास्त रुचकर होतं. जर तुम्ही यापूर्वी कधी बटाटा घातला नसेल ना उकडलेला, आवर्जून घाला. इथे पहा मी एवढ्या वरणासाठी ना 2 मोठे बटाटे घातलेत, कारण माझ्या मुलांना वरणातला बटाटा खूप जास्त आवडतो. आता आपल्याला हा बटाटा असा कुस्करून घालायचा आहे. जर तुमच्याकडे आधीच उकडलेला बटाटा नसेल, तर तुम्ही जेव्हा आपण डाळ शिजायला लावतोय ना, त्यावेळेस बटाट्याच्या फोडी करून त्यामध्ये घालू शकता आणि मग डाळीसोबत बटाटा शिजवून घेऊ शकता. गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आणि हे वरण ना थोडंसं दाटसरच ठेवायचं, म्हणजे मग खायलासुद्धा छान लागतं, भाकरीसुद्धा चुरून खाता येते आणि भातावरसुद्धा मस्त लागतं. जर तुम्ही यापूर्वी या पद्धतीने वरण केलं नसेल ना, तर नक्की करून पहा. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. थोडी वेगळी पद्धत आहे, पण खायला हे वरण खरंच खूप जास्त रुचकर लागणार आहे. तर पहा, आता मी याला छान अशी एक उकळी घेते. त्यापूर्वी यामध्ये मीठ घालून घेते. आपण सुरुवातीला मीठ घातलं आहे, त्यामुळे आत्ता मीठ बेतात घालायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता याला बारीक गॅसवर छान उकळी आणूया. तर पहा, गॅसची फ्लेम मी अगदी बारीक ठेवणार आहे आणि याला एक उकळी काढणार आहे. त्यानंतर पुढचं साहित्य आपण घालून घेऊया. पहा, मस्त अशी वरणाला उकळी आलेली आहे. याला मी थोडंसं अजून आटून देणार आहे. तर वरण छान असं उकळून देऊया आणि त्यानंतर मग यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. छान अशी बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा आहे ना मी 1 मिनिटभर वरण उकळून घेणार आहे, म्हणजे कोथिंबीरीचा अर्क वरणामध्ये छान असा उतरला जातो. तर पहा, हे छान मिक्स केलं आणि 1 मिनिटभर वरण उकळून घेतलं. आपलं वरण तयार झालेलं आहे. तुम्हाला माझी ही वरणाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. बाय.